नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जी के आन्सरिंग क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे हमाल शिपाई भरतीसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। टोटल 20 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। लक्षात असू द्या हा व्हिडिओ आणि हे जे प्रश्न आहेत हे खरंच खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठीही खूप महत्त्वाचे आहेत। भरपूर परीक्षा बाकी आहेत, त्या सर्वांसाठी हे प्रश्न तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे। लक्षात असू द्या, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते। पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। पुढचा प्रश्नाकडे वळूयात। जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता। पुढचा प्रश्न बघूया। महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहमदनगर हा जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे महाराष्ट्रामधील। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन तर तुम्ही नक्कीच करून ठेवायला पाहिजेत हे प्रश्न, किंवा हे जे प्रश्न आहेत सर्व साधे सोपे प्रश्न आहेत, ते तोंडपाठ असलेच पाहिजेत। पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। पुढचा प्रश्न आहे, रामायण ग्रंथाचे लेखक कोण होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाल्मिकी हे रामायण ग्रंथांचे लेखक होते। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 26 जानेवारी 1950 साली भारतीय संविधान लागू झाले आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरी करत असतात। पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी किंवा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे। पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वतरांगा दुसऱ्या नावाने कशाला ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पश्चिम घाट म्हणून सह्याद्री पर्वतरांगा ओळखल्या जातात। पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहेत। तुम्ही बघत आहात मित्रांनो की हे जे प्रश्न घेत आहे मी, हे सगळे साधे आणि सोपे जरी वाटत असले तर तुम्हीही विचार करू शकता की हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, कारण या प्रश्नांपैकी प्रत्येक परीक्षेला 2 ते 3 प्रश्न हे येतच असतात। पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो। कशासाठी? सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई ही महाराष्ट्रातील राजधानी आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय ध्वजातील अशोक चक्रात किती आरे असतात? तर याचं उत्तर सगळ्यात सोपं आहे आणि याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे।
काय करायचं आहे, कमेंट करायची आहेत तुम्हाला याचं उत्तर. कारण हा प्रश्न सगळ्यात सोपा जरी असला तरी परीक्षेला आल्यानंतर आपला कन्फ्यूज होतो, आपला गोंधळ होतो. त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की ऑप्शन क्रमांक ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे. बरोबर उत्तर सांगा. अभ्यास जर करत असाल तर कमेंट करून नक्की सांगशाल. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिहेरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहेत. मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकवरती, जनरल नॉलेजच्या कोणत्याही टॉपिकवरती PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधू शकता आणि कोणत्याही टॉपिकची PDF तुम्ही योग्य दरामध्ये उपलब्ध करू शकतात. चला तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील कोयना धरण या नदीवर आहेत. पुढचा प्रश्न आहे, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिले होते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजस्थान हे राज्य भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळ म्हणून आहेत. मित्रांनो, इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लक्षात ठेवा, कोणत्याही टॉपिकवरती जर तुम्हाला जनरल नॉलेजची PDF पाहिजे असेल, वाटेल तेवढे प्रश्नांची PDF मी तुम्हाला तयार करून देऊ शकते. धन्यवाद.